दादा नमस्कार. मी आता आपल्या मस्त, तुम्ही कसे आहात? दादा इथे आली आहे, आपल्या लोढाधाम मध्ये आली आहे आणि आपल्या सगळ्या महिला भगिनी आशा सेविका सगळ्या दिसत आहेत आपल्याला. नमस्कार नमस्कार नमस्कार. त्या सगळ्या आणि पहिल्यांदा तुमचा आभार मानते की माळी साहेबांनी आमची अत्यंत छान सोय केली, सगळ्यांची राहण्याची पण आणि जेवणाची पण. आता बहिणी म्हणून तुमच्याकडनं अजून एक आमची इच्छा राहील की तुम्ही यांची मागणी सरकार दरबारी पोहोचून, कारण की तुम्ही सरकारात आहात आणि त्यांच्या मागण्या ज्या प्रस्तावित आहेत त्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि उद्या मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे त्याचं रिटर्न गिफ्ट यांना मिळावं. आणि केंद्र सरकारमध्ये 2018 पासून तर त्या महिलांना तिकडे रिक्रुटमेंट मिळालेलं नाहीये. या सगळ्या ज्या मागण्या आहेत तर त्या जर साहेबांपर्यंत पोहोचल्या आणि मोदी साहेबांपर्यंत जर पोहोचल्या, या सगळ्या महिला आहेत साहेब, आणि तर तुमच्या माध्यमातून हे काम लवकर होऊ शकतं. नक्की नक्की ते कॉपी निवेदनाची देऊन ठेवा रामकडे. हो, ते मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांच्याकडे पोहोचवून तुम्हाला प्रॉपर मदत करेन. तुम्ही आशा वर्कर आपल्या ज्या भगिनी आहेत, कोरोना काळात खूप चांगलं काम केलंय, सगळ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलंय, त्यामुळे तुम्हाला मदत करणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि थँक्यू बिंक्यूची काय गरज नाही, तुम्ही सगळ्या बहिणी आहात, बहिणींची सेवा करायला मिळणं म्हणजे काय चांगलं. असं तुम्ही माझ्या एका शब्दावर तयार झालात लगा. आणि दुसरं असं की उद्या त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रातनं अजून 25-30 माहिला येणार आहेत ठाण्यामध्ये, तर जर लवकर मागणी मान्य झाली तर त्यांना आपण आहे तिथेच रोखू शकतो असं. बरोबर आहे, बरोबर आहे. हा ठीक आहे सर. ओके ओके, नमस्कार. बरोबर ना. आपल्या एका शब्दा म्हणजे एका फोनवर पाटील साहेब, कपिल दादांनी आणि माळी साहेबांनी दोघांनी एवढी चांगली आपली व्यवस्था केलेली आहे. पण आता इथे तुम्ही हजर आहात. दादांनी जरी केलेलं असेल तरी पण जबाबदारी तुम्ही घेतली. ताईंनी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांच्या डोक्यात नव्हतं की अंजूर पीएससी, पण आम्हाला माहित होतं की इथे व्यवस्था चांगली होईल. तुमचं सगळ्यांच्या डोक्यात अंजूर पीएससी म्हणजे अजून 4-5 किलोमीटर आहात आणि एवढी चांगली तिथे नाही व्यवस्था. सर काल पण जे जेवण मिळालं ते पण गोड होतं, आजचं जेवण गोड आणि उद्याचा शेवट सुद्धा गोड झाला. तर पुन्हा तुमच्यासाठी एक आशा आहे. दुसरं असं की मी झाले, राम यादव सर झाले, स्वतः राममाळी साहेब झाले, आम्ही सगळे मगापासून मुख्यमंत्री साहेबांचे पीए असतील, त्यांचे जनमाहिती अधिकारी असतील, नंतर कलेक्टर साहेबांशी आता मगाशी बोलले, तर साहेब सगळं अपडेट घेतला आपल्या साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांपर्यंत मेसेज पोहोचून उद्या आणि तुमची भेट घेणार म्हणाले. उद्या तुमचं निवेदन, कलेक्टर शिंगारे साहेब तुमची निवेदन पण घेणार आणि मुख्यमंत्री साहेबांकडनं लवकरात लवकर जर झालं तर उद्या तुमच्या हातात काहीतरी गोड पडेल पण, असं मी त्यांना साकडं घातलंय. आता उद्या तुमचं निवेदन तिथे पोहोचल्यानंतर बघूयात आता काय होते ते. आपण चांगली पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूया. हा, धन्यवाद. चला करा आराम सगळ्यांनी. आपल्याला एवढं मार्गदर्शन केलं, आपल्या ह्या गोड ताईंसाठी एकदा पुन्हा आशा टाळे होते. मी ताई आहे त्यामुळे मी सगळ्यांची आहे, त्यामुळे मला असं काय मानबिन आवडत नाही. राम सर या, छोटा भाऊ, आपला छोटा भाऊ. सर आपल्या जे काय झालं संघर्ष हा 1-2-3 दिवसात संपत नसतो, बरोबर आहे ना? खरं आहे ना? या संघर्षामध्ये ही अशी मोठी मंडळी आपल्या सोबत जेव्हा असतात तेव्हा आपल्यातली जी स्फूर्ती आहे ती वाढत असते. उद्या आपण जाणार आहोत, आपल्या मागण्या तिथं तुम्ही तुमच्या माध्यमातून, तुमच्या संघटनेच्या माध्यमातून, या सगळ्या वरिष्ठांच्या माध्यमातून तिथं मांडणार. त्या मागण्या मांडल्यानंतर त्याच्यातल्या काही गोष्टी मान्य होतात, काही गोष्टी आपल्याला ते पुन्हा तो संघर्ष असाच चालू राहतो. कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातीत तो संघर्ष रुजलेला तो आपल्याला करावाच लागतो आणि आपण करत असतो. विनंती अशी आहे, आपण जरी थांबणार नसलो, आज आपण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चाललोय,
परंतु पुढच्या वेळेस देखील करत असताना आपल्या वतीनं प्रशासनाचे जे हे काही वरिष्ठ लोक आपल्या बरोबर असतात, सरकारमध्ये असलेले लोक असतात, केंद्रीय राज्यमंत्री आपल्या तालुक्यातून आपण त्यांच्या घरासमोरून जातोय, यांच्याशी असाच समन्वय म्हणतोय मी, संपर्क समन्वय जर आपण ठेवला तर आता ते आल्यानंतर एक 15-20 मिनिटात ज्या घडामोडी घडल्या त्या कालपासून त्या 48 तासात घडल्या नव्हत्या. तर हा फरक असतो, कारण ही लोक अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊन याच ताकदीनं पुन्हा नवीन समस्या असतात, पुन्हा पुढे जायचं असतं आपल्याला. इंग्रजीमध्ये त्याला वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. आधी आपण साधे मोबाईल वापरायचो, आता अँड्रॉइड वापरतोय. अरे हो की नाही? म्हणजे अपेक्षा थांबत नाही. तर आपण सगळेजण यांच्याशी हे झाल्यानंतर या मागण्या मान्य होतीलच, झाल्यानंतर पुन्हा एकदा साहेबांशी समन्वय करून एक छोटा कृतज्ञता मेळावा व्हावा अशा पद्धतीचं नियोजन करूयात. आणि साहेबांना तिथं निमंत्रित करून जे वरिष्ठ ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय त्यांना वरिष्ठांना बोलवून काम झालं की तुम्ही कोण आणि आम्ही कोण ही वृत्ती आपल्या महाराष्ट्राची नाही. आपण सगळेजण परत एकदा उद्या जाणार आहे म्हणून काल जसं आपण एक स्फूर्तीगीत घेतलं छोटं, तसं आज पुन्हा घेऊ आणि थांबू. आवाज मात्र तुमचा तेवढाच असला पाहिजे. घेऊ ना? नक्की प्रेरणादायी. आपण शिवाजी संभाजींची प्रेरणा घेऊन शिवाजी संभाजी रक्तगटाचा हिंदुस्थान तयार व्हावं म्हणून आपण प्रेरणा घेऊयात. आणि त्याच शिस्तीत उद्या, आज आपल्यातल्या 30 महिला उष्माघातामुळे थांबल्या होत्या, उद्या प्रत्येकाने पाण्याची बॉटल आपली सोबत ठेवायची, चालताना आपली स्वतःची काळजी घ्यायची, जेणेकरून हे आंदोलन यशस्वी होईल याची काळजी घ्यायची. घेऊ गीत. भोपाली ग्रुप मुंशी लुंगी सन 1920 से हैंडलूम के साथ काम कर रहे हैं. बेहतरीन चीज अपना जवाब आप होती है, क्योंकि बेहतरीन का तो कोई जवाब ही नहीं. मुंशी लुंगी जो कि दुनिया भर में मशहूर है, लुंगियों के लिए अब 100% कॉटन टॉप ब्रांड में मद्रासी लुंगी होलसेल और रिटेल में दस्तयाब है. भोपाली ग्रुप एडवांस टेक्नोलॉजी, शटरलेस मशीन, मैन्युफैक्चरिंग, सूटिंग एंड शर्टिंग, लेनन, कॉटन फैब्रिक्स और कुर्ता फैब्रिक्स फैक्ट्री आउटलेट काउंटर पर दस्तयाब है. इसके अलावा टॉप क्वालिटी ब्रांड्स जैसे शूटिंग, शर्टिंग दस्तयाब हैं. यहाँ लेटेस्ट रेडीमेड गारमेंट दस्तयाब हैं. Bhopali Group is working on green revolution, installation of solar power. हमारा पता है मुंशी लुंगी, भोपाली ग्रुप 356 पंजाबी कंपाउंड, खंडूपाड़ा रोड, भिवंडी, थाने. एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब. बेल आइकन दबाना ना भूलें.